साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। महाराष्ट्रातील सध्या कार्यरत असलेले विमानतळ, नवीन प्रस्तावित विमानतळ यांच्या विस्तारणाबरोबरच विमानसेवा आणि विमानमार्गाचा विस्तार करून महाराष्ट्रातील एकूण विमानसेवांचे सक्षमीकरण करण्यावर विशेष लक्ष दिले जाईल, अशी ग्वाही केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील विविध विमानतळांच्या प्रश्नासंबंधी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री माननीय नामदार मुरलीधर मोहोळ यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली। यावेळी ते बोलत होते। लवकरच यासंबंधी चेंबरच्या पदाधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक घेऊ, अशी ग्वाही मंत्री महोदयांनी दिली आहे। सोलापूर विमानतळ पूर्णतः तयार असून या विमानतळावरून तात्काळ विमानसेवा सुरू करण्याची आणि या विमानतळाला भारतातील विमान निर्मिती उद्योगाचे जनक आणि सोलापूरचे सुपुत्र शेठ वालचंद हिराचंद यांचे नाव देण्याची आग्रही मागणी ललित गांधी यांनी केली आहे। कोल्हापूर विमानतळावरून नवीन मार्ग सुरू करणं, कोल्हापूर दिल्ली, कोल्हापूर जोधपूर या नवीन मार्गांची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली। याचबरोबर धावपट्टी विस्तारीकरणाचं काम गतीनं करण्यासंदर्भातही चर्चा झाली आहे। सोलापूर विमानतळावर विमानसेवा लवकर सुरू करू, अशी ग्वाही नामदार मोहोळ यांनी दिली आहे। अमरावती रत्नागिरी विमानतळ सुद्धा लवकर सुरू करण्यात यावं, असा प्रस्ताव ललित गांधी यांनी सादर केला आहे। कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचं नाव देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी ललित गांधी यांनी केली आहे। यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सच्या कौशल्य विकास समितीचे चेअरमन संदीप भंडारी उपस्थित होते, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे गव्हर्निंग काउन्सिल सदस्य आणि विमान वाहतूक समितीचे को चेअरमन केतनभाई शाह यांनी दिली आहे।